A few moments later. किल्ल्यावर वरपर्यंत जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध आहे. ते आहे किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वाराला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे. शिवरायांच्या अगोदर हा किल्ला बराच काळ आदिलशाहीच्या ताब्यात होता. इसवी सन 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. नंतर समर्थ रामदास स्वामी या गडावर कायमस्वरूपी वास्तव्यास आले. त्यानंतर किल्ल्याचे नामकरण सज्जनगड असे करण्यात आले. सज्जनगड किल्ल्याचं हे दुसरं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराला समर्थ रामदास स्वामी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. खरं तर हा किल्ला फार जुना आहे. म्हणजे जवळपास 11व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये शिलाहार राजा भोज यानं या किल्ल्याची निर्मिती केली होती. 1673 साली शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. नंतर बराच काळ या किल्ल्यावरती समर्थ रामदास स्वामी यांचं वास्तव्य होतं. घोड्यांना पाणी देण्यासाठी हे तळ बांधलं होतं आणि म्हणूनच याचं नाव घोड्याळे तळे असं आहे. कमानीतून थोडेसे पुढे आल्यावर वाटेतच आपल्याला उपहारगृह, समर्थ कार्यालय आणि धर्मशाळेची इमारत पाहायला मिळते. या ठिकाणी असलेल्या भक्त निवासामध्ये आपली राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय होते. भक्त निवासाच्या समोरच सोनाळे तळे आहे. याच तळ्यातील पाणी पिण्यासाठी वापरत असत. तळ्यापासून जवळच श्रीधर कुटी असून यामध्ये समर्थ रामदास स्वामी आणि श्रीधर स्वामी यांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. या किल्ल्याची उभारणी 11व्या शतकाच्या उत्तरार्धात शिलाहार राजा भोज यांनी केली. प्राचीन काळी या डोंगरावर अश्वलायन ऋषीचे वास्तव्य होते. त्यामुळेच या किल्ल्याला अश्वलायनगड असे म्हणू लागले. याच शब्दाचा अपभ्रंश होऊन अस्वलगड हे नाव देखील किल्ल्याला मिळाले. याच किल्ल्याच्या पायथ्याशी परळी नावाचे गाव आहे. म्हणूनच याला परळीचा किल्ला असे देखील म्हणतात. याच किल्ल्यावर समर्थ रामदास स्वामी यांची समाधी देखील आहे. स्वामी यांच्या काळातली जे काही वस्तू त्या वेळच्या समर्थांच्या होत्या त्यांचा संग्रह करून ठेवलेला आहे. सज्जनगड किल्ल्यावर समर्थ रामदासांनी स्थापन केलेले धाब्याच्या मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली असली तरीही आतमध्ये असलेली महाबली हनुमानांची मूर्ती मात्र खूप प्राचीन आहे. किल्ल्याच्या एका टोकावरून उरमोडी धरणाचा सुंदर नजारा आपल्या दृष्टीस पडतो. सज्जनगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3350 फूट उंचीवर आहे. सातारा शहरापासून अंदाजे 15 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे.